टू माय सेकंड ब्लॉग. आणि यार आज आमची लाईट गेली आहे, म्हणून आमचा सडन प्लॅन झालाय की आज आम्ही जाणार आहे शॉपिंगला. आणि कुठे? बँड्रा. येस, आम्ही आज चाललोय बँड्राला शॉपिंगसाठी. आणि आम्हाला नाही माहिती की बँड्राला कसं जायचं ऑल, बट येस आम्ही चाललोय. आणि आज माझ्यासोबत माझी एक फ्रेंड पण येणार आहे. सो येस, स्टे विथ अस गाईज. बाय, भेटू रेडी झाल्यावर. बाय बाय. 2 hours later. हे गाईज, आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय. चला बाय. या दिशा गजब बेइज्जती है. तर गर्दीच गर्दी गाईज. खूप जास्त रश असल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत. आम्ही घरी गेल्यावर आम्ही काय काय घेतलं ते तुम्हाला सांगतो. येस, स्टे ट्यून गाईज. सो फायनली गाईज, आता मी जॉबवरून घरी रिटर्न आली. आणि काल आम्ही खूप जास्त लेट घरी आलो, त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतच नाही आला. त्याच्यामुळे मी आज माझा ब्लॉग परत कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही काल काय काय शॉपिंग केली. लेट्स सी काय काय केलं. ये रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आम्ही माझा बर्थडे आउटफिटसुद्धा घेतलेला आहे, बट तो मी तुम्हाला आत्ताच रिव्हील नाही करणार. तो मी तुम्हाला करेन माझ्या बर्थडेला. इट्स अ सरप्राईज फॉर यू. आणि एवढी सगळी शॉपिंग मी केलेली आहे ओनली इन 1500ला. अँड आय एम सो ग्लॅड बिकॉज मी खूप जास्त बार्गेनिंग केली आहे. आणि आम्ही ही सगळी शॉपिंग, म्हणजे ही शॉपिंग तर नाही, बट आम्ही आधी ठरवलं होतं की बँड्राला जाऊया हिल रोडला. बिकॉज मी खूप जास्त रील्स बघितल्या होत्या आणि मी माझ्या फ्रेंड्सला सांगत होते की प्लीज जाऊया हिल रोडला वगैरे. सो आम्ही हिल रोडला गेलो. बाकी सगळं कोणत्या हिल रोडला जातात यार, रील्समध्ये किती छान छान टॉप, किती सगळं दिसतं. बट आम्ही गेलो, काही काहीच नव्हतं तिथे, फक्त वेस्टर्न वेअर. आणि वेस्टर्न तर आम्ही घालत नाही. बट मी माझा बर्थडे आउटफिट बँड्रावरून घेतला. अँड देन आम्ही सगळे गेलो दादर स्टेशनला, म्हणजे दादरला, की आम्ही ठरवलं की जाऊया आता दादरला जाऊ. सो एक सीन झाला आमच्यासोबत. सो आम्ही दादर स्टेशनला उतरलो. अँड देन आम्ही प्लॅटफॉर्मवरती गेलो ना बाहेर जायला. तर प्लॅटफॉर्मवरती गेलो आणि आमच्या बोथ साईडला TC होता आणि आमच्याकडे तिकीटच नाही. सो मी देखा आपने लापरवाही का नतीजा है. डायरेक्ट पुढच्या, म्हणजे पुढे शिड्या असतात ना, त्या शिडीवरून खाली उतरले. सो माझ्या मागून सगळे आले. त्याच्यामुळे माझ्यासोबत राहा गाईज, मी तुमचे खूप पैसे वाचले लिटरली. बिकॉज मी बार्गेनिंग पण खूप केले. मी TC वाचून पण वाचवलं सगळ्यांना. जर आम्ही TCला घावलो असतो तर आमचे खूप पैसे लागले होते, ऑब्व्हियसली खूप जास्त. त्याच्यात आमच्या सगळ्यांची शॉपिंग झाली असते ना. 365 रुपीज पर पर्सन फाईन आहे. गाईज तिकीट काढा यार. बस बेटा. मग आम्ही दादरला गेलो. मग दादरला खूप शॉपिंग केली आणि तिथे एवढा रश होता, लिटरली एवढा रश की मला काय ब्लॉगिंग करताच नाही आली. सो आम्ही तिकडे जरा खाल्लं पिलं, मग घरी आलो. आणि घरी आल्यावरती आमच्यात एनर्जीच नव्हती की मी काही ब्लॉग करू, अजून काही करू, काहीच नव्हती. मी घरी आलो, जेवलो आणि डायरेक्टली झोपून गेलो. त्याच्यामुळे मी हा नेक्स्ट डेला ब्लॉग
कंटिन्यू करते. सो गाईज, तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. आणि या माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये काही चुका झाल्या आहेत की मी फ्रेममध्ये नीट नाही आहे, बिकॉज इट्स माय फर्स्ट ब्लॉग. मला पण एवढा काही अनुभव नाही आहे की कसं करायचं, काय करायचं. बट हां, मी शिकेन, मी मस्त बनेन ह्याच्यात. प्लीज गाईज सपोर्ट करा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. मला सांगा की तुम्हाला अजून काय. अँड गाईज, आता मी करणार आहे सोया चिली. तर चला, स्टे विथ मी. आपण सोया चिली बनवूया. आणि मला खूप जास्त आवडतं की न्यू न्यू डिशेस ट्राय करायला. अँड मी सोया चिली पण एकदा बनवली होती. आणि मी एकदा सोया चिली बनवली आहे, ती माझ्या पप्पांना खूप जास्तच आवडली. मग मला ती आता सोया चिली प्रत्येक संडे सॅटर्डेला करावीच लागते. कॅमेऱ्यात जास्त छान दिसते. आणि माझी शॉपिंग खूप मस्त झाली, त्याच्यामुळे मी खूप जास्त हॅपी आहे की मी खूप जास्त शॉपिंग केले. अँड फर्स्ट टाईम विदाऊट मम्मा. मी आणि माझी बहीण, आम्ही दोघीच होतो. म्हणजे फ्रेंड्स पण होते, बट ते त्यांचं शॉप करत होते, मी माझी शॉपिंग करत होते. आणि मी माझ्या बहिणीसोबत होते. आणि मी एकटीने एवढं बार्गेनिंग करून त्यांना मी भैया 200 भैया. सो मला बार्गेनिंग पण करता येते. ओके, वाह क्या एक्टिंग कर रहा है. सो चला आता आपण करूया सोयाची. A few moments later. गरम पाण्यात सोप करून ठेवलेली आहे. आणि आपण ह्याच्यात टाकूया मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. आपण ह्याच्यात टाकलेला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात आपल्यानुसार तुम्हाला जेवढं हवं तेवढं लाल तिखट टाकायचं. आणि मग त्याच्यात मीठ टाकायचं. आणि मग आपण त्याच्यात हळद टाकायची आहे. आणि मग हे चांगलं आपण कोट करून ठेवायचं. जर आपण चमच्याने वगैरे केलं तर ते एवढं चांगलं हे होत नाही. आणि बाय द वे, मी हाताने करते तर माझं प्रेम पण त्याच्यात चालतं. कहना क्या चाहते हो. नहीं रुक, कहाँ से आते हैं. सो हे टेस्टीच होणार आहे ना. लसूण चॉप करून टाकलेलं आहे. आपल्याला कांदा आपल्याला एवढा करायचं पाहिजे. आणि टोमॅटो जास्त घेतले तर बघ आम्हाला आता कांदा मस्त पैकी फ्राय झालेला आहे. आता आपल्याला टोमॅटो टाकायचं. हे मस्तपैकी झालेलं आहे. आपण ह्याच्यात आता पाणी टाकायचं थोडंसं. आणि हे पाणी आपल्याला थिक करण्यासाठी आपल्याला ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकायचं असतं किंवा मैदा पण टाकू शकतात. त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि मस्तपैकी आता माझी सोया चिली बनवून झालेली आहे. आता मी तुम्हाला रिव्ह्यू guys. Finally guys, we are ending our vlog by eating this kulfi. It's our favorite. त्याच्यामुळे आमचे पप्पा 2 दिवसांनी आणतातच. So thanks for watching.
watching. Do subscribe, share and comments guys, please. Thank you so much. Bye. Good night. Ta-ta. बाय बाय टाटा गुड बाय